हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. टायटल तर तुम्ही बघितलंच असेल का काय आहे आज स्पेशल. तर इकडे मी रात्री धुलेली भांडी सगळी लावून घेतली आणि मग गेली मसाला आणायला. चक्की आमच्या जवळच आहे म्हणजे, तर काय टेन्शन नाही. मग आली मसाला घ्यायला. इथे हालत झाली होती आपली 3 किलो आणि मसाला पण मस्त आपला भरपूर झाला होता. तर घेऊन आली मी घरी आणि मग आज मी तोच मसाला यूज करणार होती कोंबडा बनवायला. तर विशाल पण आला होता, त्याला पाठवला होता दहीसरला कोंबडा आणायला. तर मस्त तो घेऊन आला आणि मग इथं मी प्रिपरेशन करत होती. सगळा कांदा वगैरे मी कापून घेतले, वाटण करून घेतला आणि मग इकडे मी कांदा पण भाजायला ठेवला होता. कांदा टोमॅटो भाजून घेतला होता मी कोंबडा बनवायला. एकीकडे मी इकडे भाकरींसाठी पाणी पण ठेवला होता. मग इथे मी उन्हावणी घेतला भाकरींसाठी. तर एक एक करून मस्त सगळ्या आपल्या भाकरी पण झाल्या होत्या रेडी. भाकरी झाल्यानंतर मग इथे कोंबडा पण आणला होता. ते मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला होता सगळ्यात पहिला. मग वाटून पण घेतला तो आणि मग 2 मीडियम साईजचे कांदे पण मी कापून घेतले. मग इथे मी बनवायला घेतला होता कोंबडा. मस्त बारीक कापलेलं 2 कांदे आणि 3 लसूण मी पहिला तेलात मध्ये फ्राय केला मस्त आणि हा अख्खा गरम मसाला टाकून दिला. त्याच्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो भाजला होता त्याचा वाटण सुद्धा मी टाकला आणि हळद आणि आता केलेला होता मसाला लाल तिखट आगरी कोली मसाला मस्तपैकी झणझणीत मीठ टाकून मस्त तेल सुटून दिला आणि तोपर्यंत हे पण आले. मग आम्ही घेतला नारळ पाणी पियाला. मसाले मस्त सगळे शिजले होते. मग इथे मी कोंबडा पण त्याच्यात टाकून दिला आणि वाफेवर मी 10-15 मिनटं ठेवून दिला. तर ह्यावी मला नारळ पाणी मधली मलाई पण काढून दिली होती, तर मी ते खात होती आणि बघा वाफेवर शिजवल्यानंतर असं काहीतरी दिसत होता मस्त. मग मी त्याच्यात भाजलेला खोबरा पण वाटून टाकला थोडा आणि मग गरम मसाला इथं भाजून घेतलेला मी तो वाटून घेतला. बाय.